सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, हा प्रश्न असा आहे की अंगणवाड्यांकरता स्मार्ट किट देणे। सभापती महोदय, मला खूप उत्तरामध्ये वाचल्यानंतर छान वाटलं, वाचायला सुंदर वाटलं की आदर्श अंगणवाडी योजनेअंतर्गत स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांना स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देणे। स्मार्ट अंगणवाडीमध्ये काय काय देणार आहेत? ई लर्निंग टीव्ही, पेन ड्राइव्ह, हार्डवेअर सॉफ्टवेअर, स्वच्छ भारतचं किट, ऑफलाईन वॉटर प्युरिफाय, हँडवॉश बेसिंगची फॅसिलिटी, अंगणवाडी इमारतीची रंगरंगोटी, अंगणवाडी इमारतीची किरकोळ दुरुस्ती आणि स्वयंपाकघरातले आधुनिकीकरण साहित्य। सभापती महोदय, मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला, अंगणवाड्यांची अवस्था जाऊन पाहिली। 8x8, 10x10 च्या छोट्या छोट्या अंगणवाड्या आहेत। हे किट्स जे दिले गेलेत, माझा स्पेसिफिकली प्रश्न असेल मंत्री महोदयांना की तुम्ही याचा सर्वे केला का? 90 कोटी रुपयेचा करार केला गेलेला आहे, तो 5469 अंगणवाड्यांसाठी, बरोबर आहे ना? हा करार केला गेलेला आहे। मी स्वतः अंगणवाड्यांमध्ये प्रवास केला, साधी बिल्डिंग त्यांची ती रूम सुद्धा व्यवस्थित बांधली गेलेली नाहीये। काही ठिकाणी पावसाने खराब झालेल्या आहे, भिंती खराब झालेल्या आहेत, काही नाही, बसायला खाली जे बसकर असतं त्याची सुद्धा अवस्था वाईट आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण 90 कोटीचा करार केलेला आहे आणि ह्या माध्यमातून आपण अंगणवाड्यांचं हे करतायत। माझं मंत्री महोदयांना म्हणणं आहे की हे किट्स आपण देताय, चांगली गोष्ट आहे, अभिनंदन आहे की शासनाच्या वतीने आपण एवढा मोठा चांगला निर्णय घेतलाय, परंतु ते करत असताना त्यांच्या इमारती काय आहेत? त्या इमारती आपण बांधून देणार आहात का? ज्या ठिकाणी इमारतींची अवस्था अतिशय वाईट आहे त्या इमारतींचं आपण बांधून देणार आहात का? प्लस आपण आपला सर्वे केला गेला पाहिजे। नुसतं आपण करार केलं, मागच्याच ठेकेदाराला पुन्हा ठेका देण्यात आला अशी माझी काही माहिती आहे। ही आपली हे बरोबर आहे का? या संदर्भात पण आपण द्यावं, कारण जो गरीब आहे विद्यार्थी, जो झोपडपट्टी स्लम एरियामध्ये राहतो, तो जास्तीत जास्त त्या अंगणवाडीमध्ये जात असतो आणि त्या अंगणवाडीची दुरवस्था ही मी स्वतः पाहिल्यामुळे मला याची कल्पना आहे की हे कुठेतरी काहीतरी चुकतंय। शासन निर्णय चांगला आहे, चांगला करायचा प्रयत्न करतोय, परंतु स्पेसिफिकली आपण ह्याचा सर्वे केला आहे का? आणि सर्वे केला आहे तर आपल्याकडे काय सर्वे आलेला आहे, त्याचा आम्हाला काही रिपोर्ट मिळतील का, अशी माझा प्रश्न आपल्याला आहे। आणि ज्या इमारती आहेत त्या इमारतींच्या संदर्भात सुद्धा आपण काय निर्णय घेणार आहात, हा माझा आपल्याला प्रश्न आहे। सभापती महोदय, सन्मान्य सदस्य महोदयांनी, आमदार महोदयांनी, उमाताईंनी जो प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे, खरं तर स्मार्ट अंगणवाडी ही योजना 2017 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने महिला व बालविकास विभागाने सुरू केली आणि 2019 मध्ये प्रत्यक्षात याच्या अंमलबजावणीची सुरुवात ही सभापती महोदय त्या ठिकाणी झाली। आणि मला आवर्जून या सभागृहाला आणि सन्मान्य सदस्य महोदयांनाही सांगायचं आहे की स्मार्ट अंगणवाडी ही योजना ही पहिल्यांदाच महाराष्ट्र शासनाने सुरू केली आणि महाराष्ट्र शासनाने ही योजना सुरू केल्यानंतर 3 वर्ष, गेल्या 4 वर्षापासून ती चांगल्या पद्धतीनं राबवली गेली आणि त्याचे एक उदाहरण, त्याचे एक प्रेझेंटेशन केंद्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने त्या ठिकाणी मागवलं आणि महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या योजनेच्या आधारे ही योजना जी आहे ती त्या ठिकाणी केंद्र शासनाने यंदाच्या वर्षीपासून सुरू केली। आत्तापर्यंत इतर कुठल्याही राज्यामध्ये स्मार्ट अंगणवाडी ही स्कीम किंवा योजना ही सुरू नव्हती, ही पहिली महाराष्ट्र राज्यामध्ये महिला व बालविकास विभागाने सुरू केली। खरं तर ताई, मला आपल्याला निश्चितपणाने सांगावंसं वाटतं की स्मार्ट अंगणवाडी ही योजना सुरू करत असताना याचे काही नियम आणि निकष ठरवण्यात आले। त्यातला पहिला नियम हा होता की ज्या अंगणवाडीमध्ये आपण स्मार्ट किट उपलब्ध करून देतोय ती स्वमालकीची असली पाहिजे, म्हणजे शासनाने बांधलेली असली पाहिजे। म्हणजे जसं आपण अंगणवाडीला सुरुवातीला 8 लाखाचा निधी द्यायचो बांधकामासाठी, नंतर तो 11.5 लाख, 11.25 लाखाचा केला आणि आदिवासी भागामध्ये आपण तो 12.5 लाखाचा केला, तसं या वर्षीपासून आम्ही जवळपास
15 लाखाचा निधी हा त्याच्यासाठी उपलब्ध करून देत आहोत आणि म्हणजे त्याची वाढ आपण रकमेमध्ये बांधकामासाठी करत आहोत. त्यामुळे स्वमालकीची जी इमारत आहे अंगणवाडीची त्याच्यामध्येच आपण ही अंगणवाडीचा स्मार्ट किट उपलब्ध करून देतो. कारण ती स्वमालकीची नसेल, ती जर रेंटवर असेल तर तिथं आपण रंगरंगोटी करू शकत नाही. एक, तिथं ती किती दिवस रेंटवर राहणार आहे त्याची आपल्याला शाश्वती नसते. 2, कारण एकदा एका अंगणवाडीला हा अंगणवाडी किट दिला की पुढचे 3 वर्ष आपण त्यांना तो किट परत देत नसतो. त्यामुळे दरवर्षी 5,000चं टार्गेट हे मूळ GR मध्येच ठरवण्यात आलेलं होतं. याची मंत्रिमंडळामध्ये मान्यता घेण्यात आली आणि त्यानुसार आपण दरवर्षी 5,000 अंगणवाड्यांना हे स्मार्ट किट आपण उपलब्ध करून देत असतो. 90 कोटीचा निधी साधारणपणे याला जरी उपलब्ध करून देण्यात येत असला तरीही 3 वर्षाच्या साठी याची टेंडर प्रक्रिया केली जात असते. कारण टेंडर प्रक्रियेला साधारणपणे 4-5 महिन्याचा कालावधी लागत असतो आणि याचं जी टेंडर प्रक्रिया आहे ती 3 वर्ष आपण राबवत असतो. त्याच्यामुळे या आत्ता जे चालू जे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांची टेंडर प्रक्रिया ही रीतसररित्या गेल्या वर्षी पूर्ण करण्यात आलेली आहे आणि ती 3 वर्षासाठी आहे. पण त्याची प्रशासकीय मान्यता जी आहे ती आपण दरवर्षी नव्याने आणि कार्यारंभाचे आदेश पण दरवर्षी नव्याने देत असतो. याचं कारण असं की 90 कोटीचा निधी हा आपल्याला आर्थिक वर्षामध्ये जरीही गेल्या वर्षी प्राप्त झालेला असेल तरी दरवर्षी अर्थ विभागाकडून किंवा शासनाकडून तितकाच होईल की नाही, जितका आपल्याला प्राप्त होतो त्यानुसार आपण त्याची प्रशासकीय मान्यता काढतो. पण त्याची टेंडरिंगची प्रक्रिया प्रचलित पद्धत आहे ही. गव्हर्नमेंटचं जे फायनान्शियल रूल्स आहेत JLR आहेत त्यानुसार आपण ही प्रक्रिया करत असतो आणि याच्यामध्ये इतर विभाग सुद्धा जी काही प्रचलित पद्धत आहे त्यानुसार आपण याही विभागाच्या वतीने ही स्मार्ट अंगणवाडीची प्रक्रिया राबवत असतो. आपण ज्या अंगणवाडीचा उल्लेख केलात त्याची जर सविस्तर यादी मला प्राप्त झाली तर जिल्हा नियोजनमध्ये आपण 3% राखीवमधून जो अंगणवाडीच्या बांधकामासाठी आपण निधी ठेवत असतो किंवा स्वतंत्र निधी सुद्धा अंगणवाडीच्या बांधकामासाठी जर आपल्या निदर्शनास आलेल्या जर अंगणवाड्यांची आपण यादी दिली तर त्याला आम्ही निश्चितपणाने या आर्थिक वर्षामध्येच निधी हा उपलब्ध निश्चितपणाने करून दिला जाईल आणि ती नवीन अंगणवाडी बांधून झाल्यानंतर त्याला पहिल्याच वर्षामध्ये हे स्मार्ट किट सुद्धा उपलब्ध करून दिले जाते. महोदय, अंगणवाड्यासाठी स्मार्ट किट खरेदीसाठी साधारणतः 90 कोटी रुपयांपर्यंत होते, परंतु नेहमी पुरवठादार नेमणूक आणि दर्जाबाबत वाद होत असतात. डिजिटल शिक्षणाचं चांगलं उद्दिष्ट सभापती महोदय आहे, पण अनेक अंगणवाड्यामध्ये मूलभूत सुविधांचाच अभाव त्या ठिकाणी असतो आणि महागड्या किटचं खरेदी करण्याचा पुनर्विचार व्हायला पाहिजे. आपण बांधकामाचा उल्लेख केलात, DPDCमधनं आपण पैसे देतो, पण बांधकामाच्या दर्जावर आपलं कुठलंच लक्ष नसतं. खिडकी आहे तर खिडकी त्या मुलांच्या वर खिडकी असते, दरवाजाची अवस्था काय, कोंदट वातावरण असतं. तर तुम्ही 15-15 लाखापर्यंत निधी देता बोलता, पण या बांधलेल्या बांधकामाची गुणवत्ता दर्जा त्या ठिकाणी पाहिला जातो का? तशा प्रकारची काय व्यवस्था आहे का किंवा करणार आहात का? याचं उत्तर सभापती महोदय त्या ठिकाणी हवंय. आणि इलेक्ट्रॉनिक किटची देखभाल योग्य पद्धतीनं होत नाही असं माझं म्हणणं आहे आणि त्यामुळे मूलभूत सुविधांवर भर देण्याची आवश्यकता आहे. सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की डिजिटल शिक्षणाचा उद्देश चांगला आहे, परंतु पुरवठादारांचं रॅकेट असल्यामुळे गैरव्यवहाराच्या शक्यता सभापती महोदय त्या ठिकाणी वाढतात आणि पुरवठादार अनेक वेळा चांगल्या दर्जाचे किट देत नाहीत आणि अंगणवाड्यामध्ये किटची देखभाल देखील त्या ठिकाणी होत नाही. आणि याचा विचार करून स्मार्ट किट खरेदीबाबत शासन काही पुनर्विचार करणार आहे का, अशा प्रकारचा प्रश्न आहे. स्मार्ट किटचा किती उपयोग होतो याचा काही अभ्यास शासनाने केला आहे का आणि अशा प्रकारचा अभ्यास त्रयस्थ यंत्रणेमार्फत करून सभागृहासमोर माहिती आपण ठेवणार का? मंत्री महोदय, सदाभाऊ खोत. धन्यवाद सभापती महोदय. सगळ्याच एकत्रित देत स्मार्ट अंगणवाडी ही योजना खरंच चांगली आहे, परंतु अनेक अंगणवाड्यांची जर अवस्था बघितली, ताईने सांगितलं तसं की शौचालय नाही, पाण्याची व्यवस्था नाही. अनेक अंगणवाड्या पावसाळ्यामध्ये गळत असतात आणि या ठिकाणी दरेकर साहेब म्हटलं की ज्याला आपण ठेका दिलेला आहे त्याच्यावरती निश्चितपणानं
आरोप होत आहेत की जे साहित्य मिळालेले आहे ते चांगल्या दर्जाचं नाही आहे. मला मंत्री महोदयांना हे सुचवायचं आहे की आपण हा जो ठेका राज्य लेवलचा काढता त्याऐवजी तालुका पातळीवरती जर याचे टेंडर्स आपण जर दिले तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धात्मक, गुणवत्तात्मक आणि चांगली स्पर्धा त्यामध्ये निर्माण होऊ शकते, साहित्य चांगलं मिळू शकतं. पण राज्याचा एकाच व्यक्तीला ठेका द्यायचा आणि त्यानं राज्यभर ते साहित्य पुरवत राहायचं. दुसऱ्या बाजूला हे साहित्याची मागणी किंवा त्याच्या दर्जाबाबत, त्याच्या उपयोगाबाबत पालकांचं काही मत आहे का त्याच्यावरती? आमच्या विद्यार्थ्यांना त्याचा काय फायदा झाला असं काही आपल्याला दिसून आलेलं आहे का? आणि म्हणून मला वाटतं की ह्याच्यामध्ये ठेक्यामध्ये आपल्याला पारदर्शकता आणावी लागेल. मुलांना कोणतं साहित्य लागत आहे, मुलांची काय मागणी आहे, पालकांची काय मागणी आहे. पालक मिटिंगमध्ये अंगणवाडीच्या काही अशा पद्धतीची मागणी, साहित्य कोणतं असावं अशी पुढे आलेली होती का, याचाही अभ्यास होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि एक ठेकेदार पद्धत राज्यामध्ये राबवण्याच्या ऐवजी जिल्ह्याच्या पातळीवरती जर आपण ही पद्धत राबवली तर ह्याच्यामध्ये निश्चितपणानं पारदर्शकता येऊ शकते. याबाबत आपलं काय धोरण आहे? चित्राताई. सभापती महोदय, विषय पालघरचाच आहे. या 3 दिवसांमध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही भेटी दिल्या त्या ठिकाणी हे लक्षात आले की काही अंगणवाड्या आधी ग्रामपंचायतीमध्ये होत्या, त्या आता नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये गेलेल्या आहेत, नगर परिषदेत गेलेल्या आहेत. आणि त्या अंगणवाड्या अजून सभापती महोदय हस्तांतरित झालेल्या नाही आहे. तर त्याची प्रक्रिया जी आहे ती लवकरात लवकर होणं अतिशय गरजेचं आहे. साधारण जिल्ह्यामध्ये 130 अंगणवाड्या दिसल्या, ज्याच्यामध्ये 58 या स्वतःच्या मालकीच्या म्हणजे ICDSच्या आहेत, 9 खाजगी भाडेतत्वावर आहे आणि 25 या नादुरुस्त आहेत, कुणाच्या तरी ओटावर, अंगणावर अशा ठिकाणी त्या तिथं भरवल्या जातात, ज्याची त्या ठिकाणी अत्यंत गरज सुद्धा आहे. याच्याच लागून आणखीन 2 प्रश्न आहेत माझे. सभापती महोदय, FRS फेस रिकग्निशन सिस्टीम ही दर महिन्याला घेतली जाते. THR मात्र 2 महिन्यातून एकदा दिला जातो. THR मध्ये काय आहे? तुरडाळ आणि तांदूळ मिक्स, पण त्याला तेल लावलेलं आहे. या बातम्या ऐकीव सांगीव नाहीत, मी स्वतः जाऊन त्याचा वास घेतलाय. आधी तेल लावून पॅकिंग होते, त्याच्यामुळे इतका खौट वास त्याला येतो की तो THR खाल्ला जात नाही. सभापती महोदय, ही तिथली वस्तुस्थिती आहे. प्रोटीनची पावडर दिली जाते, त्या प्रोटीनच्या पावडरला जर तुम्ही उघडून बघितलं तर त्या प्रोटीनच्या पावडरच्या पॅकेटच्या गुठळ्या झालेल्या आहेत. आपण ज्या पोषणासाठी या वस्तू देतो त्याचा त्या ठिकाणी उपयोग झालेला दिसत नाहीये. आज 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना कच्चा काही आहार दिला जातो, लापशी आणि खिचडी. लापशी 48 ग्रॅम, खिचडी 87 ग्रॅम. कच्चा आहार हा सरकारकडनं पुरवला जातो. सभापती महोदय, खिचडीमध्ये टाकायला जे वाटाणे दिले जातात ते वाटाणे भिजत नाहीत. ही तिथली वस्तुस्थिती आहे. ते वापरात येत नाही. आम्ही सुधारणा करणार आहोत शशिकांतजी, त्याच्यामुळे ज्या त्रुटी आहेत त्या आम्ही सरकारच्या माध्यमात आणून दाखवतोय. आणि म्हणून, आणि हे आजचं नाहीये, हे विशेष आहे, हे आजचंही नाहीये. त्याच्याशिवाय आत्ताच मंत्री महोदयांनी स्मार्ट किचनची, मॉडर्न किचनची संकल्पना सांगितली. ताई, अभिनंदन आहे त्याचं. ज्या ठिकाणी आपल्या म्हणजे ICDSच्या अंगणवाड्या आहेत त्या ठिकाणी तर तुम्ही करालच, पण ज्या ठिकाणी नाही आहेत, आज 2016 साली साहेब सभापती महोदय शेगड्या दिल्या गेल्या होत्या, त्या शेगड्या तिकडे फुटलेल्या आहेत. प्रश्न विचारा. हा, तर मला तेच म्हणायचं आहे की याच्यामध्ये THRचा जो आहार आहे, जो वास घेतल्यावरती खौट वास येतो, तेल लावून दिलं जातं त्याला, प्रोटीनच्या पावडरमध्ये गुठळ्या आढळतात, जे कच्चा आहार दिला जातो ते वाटाणे भिजत नाहीत. यामध्ये सुधारणा होणार आहे का? मॉडर्न अंगणवाडीमध्ये तुम्ही अद्ययावत किचन देणार आहात, पण त्याची संख्या राज्यामध्ये कमी आहे. ज्या नादुरुस्त झालेल्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात? त्याच्यासाठी निधी उपलब्ध होतोय का? ज्या भाडेतत्वावर, कारण तिथेही राज्यातली मुलं येत आहेत आणि मग त्यांनाही चांगला आहार देणं ही आपली जबाबदारी आहे. तर यासाठी शासनाचं धोरण काय आहे? धन्यवाद सभापती महोदय. उमाताई, सभापती मूळ प्रश्नधारक राहिले, मूळ प्रश्नधारक राहिले असल्यामुळे मंत्री महोदय बस. थांबा. सभापती महोदय, ओ सभापती महोदय तुम्ही बोला हो. आता बसा. सभापती महोदय, माझा जो प्रश्न होता की आपण स्पेसिफिकली प्रश्न की आपण जे किट्स दिलेले आहेत
त्या किती अंगणवाड्यां आपण सर्वे केलेला आहे का आणि किती अंगणवाड्यांपर्यंत आपले हे स्मार्ट अंगणवाडीचे किट्स पोहोचलेत ह्याचं मला उत्तर पाहिजे. मंत्री महोदय उत्तर राहिले काही? मी सभापती महोदय स्पेसिफिक प्रश्न विचारतोय. ओके. सभापती महोदय मला रक्षण करा. मला सभापती महोदय, हा सदर विषय उमाताई कापरेंनी मांडला, अतिशय महत्त्वाचा आहे. अंगणवाड्यांच्या माध्यमातून गावागावामध्ये लहान विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, यांना मदत होते, काम होतं, चांगलं काम शासन करतं आणि ते तळागाळापर्यंत जातं. परंतु मला असं वाटतं की सदर खरेदी प्रक्रिया ई निविदा पद्धतीने व पारदर्शक निकषानुसार राबवण्यात आली आहे का व त्यामध्ये किती कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. जो प्रवीण भाऊंनी प्रश्न मांडला की अंगणवाड्यातील मूलभूत सुविधा सुधारण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्याऐवजी स्मार्ट किट खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे का नाही. आणि तिसरा माझा प्रश्न आहे, सदर निर्णयाचा फेरविचार करून निधीचा उपयोग पायाभूत सुविधा, पोषण आहार, मनुष्यबळ वाढीसाठी करण्यासाठी शासन विचार करणार आहे का. राजेश राठोड. मनुष्यबळ वाढी, तिथे लोकांची कमतरता आहे, काम करत असताना तिथे जनरल विचारलाय, काय करता आलं तर बघा. सभागृहामध्ये आलेला आहे आणि माननीय मंत्री देखील खूप चांगल्या पद्धतीने या खात्याचा कारभार करत आहे. परंतु सभापती महोदय, एक माहिती अशी आली आहे की गेल्या 5 वर्षामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये सकस आहारच्या नावाखाली लहान मुलांना आणि महिलांना, मातांना जे प्रश्न विचारा. प्रश्न जे फूड दिल्या जातं त्यामध्ये मोठी अनियमितता झाल्याची माहिती समोर आली आहे. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की लहान मुलांना म्हणजे उदाहरणार्थ खजूरचं वाटप, जे मुलं चावू शकत नाहीत अशा 0 ते 3, 0 ते 6 महिन्याच्या मुलांना खजुराचं वाटप, ते पण हायजेनिक किंवा फंगसपासून सुरक्षित कसं ठेवतील, अशा प्रकारचे मुद्दे समोर आले. याची सखोल चौकशी गेल्या 5 वर्षात वाटप करण्यात आलेले विविध प्रकारचे फूड आणि खाद्यपदार्थ याची राज्यभराची चौकशी आपण करणार का. मंत्री महोदय, अमोल मिटकरी. आता सगळ्याच घ्यायचं ठरलं ना. सभापती महोदय, की अंगणवाडीमध्ये एक समिती नेमून त्याद्वारे थर्ड पार्टी ऑडिट करता येईल का. राज्य स्तरावरील पुरवठादार असल्याने एकच क्वालिटीचं साहित्य तो पुरवतो की नाही यावर सुद्धा शासनाचं लक्ष असेल का. आणि स्मार्ट अंगणवाडी साहित्यासाठी स्टाफ हा सक्षम किंवा पात्र असेल का. अभ्यंकर साहेब. नाही, अजून एक जण राहिले, थांबा. नवीन शैक्षणिक धोरणानुसार अंगणवाडीचं रूपांतर हे औपचारिक शाळांमध्ये करण्याच्या संदर्भात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंतर्भाव आहे. ह्या सर्व अंगणवाड्या अपग्रेड केल्या जातील का आणि प्राथमिक शिक्षणाशी जोडून या अंगणवाड्या केल्या जातील काय. नवीन शैक्षणिक धोरण. सभापती महोदय, उमाताईंनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे तो सुरुवातीला त्यांनी अंगणवाडीच्या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला, त्या संदर्भातलं मी उत्तर दिलेलं आहे. खरं तर आत्तापर्यंत जवळपास ही योजना सुरू झाल्यापासून जवळपास 24,700 पेक्षा अधिक स्मार्ट किट हे आपण अंगणवाड्यांमध्ये दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 1,10,000 पेक्षा अधिक अंगणवाड्या आहेत. त्याच्यापैकी जवळपास 24,000 पेक्षा अधिक अंगणवाड्यांमध्ये हा किट आपण दिलेला आहे. प्रवीण भाऊंनी या ठिकाणी प्रश्न उपस्थित केल्याप्रमाणे, प्रवीण भाऊ, खरं तर एक 7-8 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या अंगणवाडीच्या बांधकामासाठी साधारणपणे 8 लाखाचा निधी उपलब्ध व्हायचा. त्याच्यानंतर कालांतराने तो 8.5 लाखापर्यंत झाला, मग 11,25,000 पर्यंत झाला. आदिवासी क्षेत्रामध्ये 12.5 लाखापर्यंतचा झाला. आणि आत्ता शालेय शिक्षण विभागाने त्यांची 1 वर्गखोलीच्या बांधकामासाठी 16 लाख किंवा 20 लाखापर्यंतचा निर्णय घेतला. त्यावेळेला आपण अंगणवाडीसाठी साधारणपणे 15 लाखाचा निधी हा आपण
म्हणजे त्याच्यामध्ये अर्थ विभागाची कडे आपण त्या संदर्भातल्या शासनाची परवानगी घेऊन आपण तो त्याप्रमाणे प्रस्तावित केला. याचं इम्प्लिमेंटेशन हे बांधकाम विभागाकडून होत असतं, कारण याच्या प्रशासकीय मान्यता जिल्हा परिषदकडून निघतात आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाकडून याचं बांधकाम होत असतं. त्यामुळे आत्ता आम्ही एक साधारणपणे टाईप प्लॅन तयार केलेला आहे आणि तेच मॉडेल अंगणवाडीचं हे सगळीकडे लागू असणार आहे. त्यामुळे त्या पद्धतीनं अंगणवाडी ही किती असावी, त्याच्यासाठी जागा किती असावी, त्याचा टाईप प्लॅन प्रॉपर, म्हणजे त्याचं बांधकाम कसं असावं, मुलांसाठी सुरक्षित, कुंपणासहित, ह्या आपण त्या ठिकाणी साधारणपणे देत आहोत. त्याच्यामुळे त्याची अंमलबजावणी ही या वर्षापासून आपण करत आहोत, कारण आता 15 लाखाचा निधी दिला म्हटल्यावर त्या आपल्याला सगळ्या बाबी त्याच्यामध्ये अंतर्भूत करता येत आहेत. त्यामुळे ती आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. टेंडरची प्रक्रिया ही इतर विभागांची किंवा शासनाची जशी प्रचलित पद्धत असते त्यानुसार आपण ती त्या ठिकाणी करत आहोत आणि साधारणपणे टेंडर प्रक्रियेला 4-5 महिन्याचा कालावधी लागत असतो. दरवर्षी या टेंडर प्रक्रियेने 4-5 महिने जर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण घालवले तर मग त्या संदर्भातली त्या अंगणवाड्यांपर्यंत हे साहित्य पोहोचवणं या सगळ्या बाबींवर त्याचा परिणाम होत असतो. आणि गव्हर्नमेंटच्या फायनान्स रूल्सनुसार जे काही त्या ठिकाणी नियम आहेत त्यानुसार आपण हे करत आहोत. सदाभाऊंनी ज्या त्या ठिकाणी सूचना मांडल्या त्याच्यामध्ये एक तर स्मार्ट किट दिल्यानंतर त्याच्या संदर्भातलं पालकांचं मत हे त्या ठिकाणी जाणून घेतलं जाईल. त्याच्यामध्ये आणखीन काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसच्या ज्या काही सूचना असतील त्याही त्या ठिकाणी आत्तापर्यंत आम्ही घेत आलेलो आहोत, पण आणखीन काही त्याच्यामध्ये असतील सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून ते केल्या जातील. आपण साधारणपणे 3 वर्षांनंतर फ्रेश प्रक्रिया ज्या वेळेला परत सुरू करतो त्याच्यामध्ये याच्यातले बदल, स्मार्ट किटमधले बदल आपण आणत असतो, तर त्यावेळेला या सूचना अंतर्भूत केल्या जातील. ही स्टेट स्कीम असल्यामुळे याची परचेस पॉलिसी आहे, त्यानुसार ही संबंध प्रक्रिया केली जाते. चित्राताईंनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला पालघरमधला, हस्तांतरणच्या संदर्भामध्ये जिथं हस्तांतरित झाल्या नसतील तिथं पालघरच्या नगरपरिषद, नगरपंचायत किंवा जिल्हाधिकाऱ्यांसोबत मी आजच त्या ठिकाणी संपर्क करून त्यांना त्या सूचना देण्यात येतील की त्यांनी हस्तांतरणाची प्रक्रिया जी आहे ती त्याला गती द्यावी. आणि आपण ज्या अंगणवाड्यांना व्हिजिट केलं त्याची जर आपण मला माहिती दिलीत तर त्यानुसार आम्ही नवीन अंगणवाड्यांसाठी सुद्धा तिथं निधी उपलब्ध करून देऊ. 3% राखीवमधनं सुद्धा त्यांना सूचना देऊ की अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी त्यांनी प्रायोरिटी द्यावी. THRच्या संदर्भामध्ये ज्या सूचना आपण दोघांनी उपस्थित केल्या, म्हणजे आणखीन 2 सदस्यांनी सुद्धा मला वाटतं राठोडजींनी सुद्धा, सन्मान्य सदस्य महोदयांनी उपस्थित केल्या, चित्राताईंनी सुद्धा केल्या. THR मध्ये बदल करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे आणि त्यानुसार त्याच्यामध्ये बदल होऊन यावर्षी जसं तिथनं फीडबॅक आलेला आहे किंवा लोकप्रतिनिधींचा फीडबॅक आलेला आहे त्यानुसार त्या सूचनांचं पालन करून त्याच्यामध्ये नवीन नियम आणि निकष देऊन तो आहार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. मॉडर्न किचनसाठी सुद्धा आम्ही साधारणपणे 3% मधून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो उपलब्ध असतो त्याच्यातून आम्ही तो निधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न राहील. प्रसाद भाऊंनी जो प्रश्न उपस्थित केला, खरं तर अंगणवाडीमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस असल्यामुळे तिथे ॲडिशनल मॅनपॉवरची फारशी काही गरज नसते, नाही घेणार आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही आमची तिथे अंगणवाडी ही सक्षम आहे. आपण सन्मान्य सदस्य राठोडजींनी जो या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला, जे खजूर उपलब्ध करून दिले जातात ती स्टेट स्कीम नाहीये, ती शासनाकडून दिली जात नाही. कदाचित आपल्या जिल्ह्यातल्या जिल्हा नियोजनमधून किंवा जिल्हा परिषदमधून तो दिला जाईल. नाही, मी त्याचंही उत्तर मी देते. तो दिला गेला असेल, आपण त्या संदर्भातले डिटेल द्यावे. मी अधिवेशनाच्या आतच त्या संपाईच्या आत त्या संदर्भातली तपासणी ही त्या ठिकाणी केली जाईल. आणि शिक्षण धोरणाचा या ठिकाणी आपण उल्लेख केला. यंदाच्या वर्षीपासून शालेय शिक्षण विभाग आणि महिला बालविकास विभाग हे कोऑर्डिनेशन करून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आम्ही त्याची ट्रेनिंग ही शिक्षण विभाग नवीन शिक्षण धोरणानुसार आम्ही देत आहोत. दुसरी एक महत्त्वपूर्ण याच्यामध्ये आम्ही जो पाऊल उचललेला आहे की नवीन होणाऱ्या अंगणवाड्या या आम्ही जिल्हा परिषदेच्या जवळ, ह्या आम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेच्या जवळ त्याचं बांधकाम करावं, म्हणजे तीच मुलं ही जिल्हा परिषदच्या शाळेत जाणारी असतात. आणि जिथं अंगणवाडीसाठी इमारतीसाठी जागा उपलब्ध नसेल पण जिल्हा परिषदेच्या शाळेतली वर्गखोली उपलब्ध असेल तर तिथं आम्ही अंगणवाडी चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तीच मुलं साधारणपणे अंगणवाडीची जिल्हा परिषदच्या शाळेत जात असतात. त्याच्यामुळे त्यांना त्या प्रिमाइसमध्ये त्यांचा वावर हा त्या ठिकाणी होईल.
त्याच्यामध्ये नर्सरी KG2 असा आणि त्यानंतर पहिली आणि दुसरी असा 5 वर्षाचा मंत्री महोदय, फाउंडेशन उत्तर कोर्स जो द्या आहे आपण. ना तो नर्सरीचा भाग आहे, तो तुमचा भाग आहे. आता बालवाडीमध्ये साधारणपणे अंगणवाडीचा वयोगट हे 0 ते 6 आहे. 3 ते 6 वयोगट हे आमच्याकडे येतं, 6 नंतरचं शालेय शिक्षण विभागाकडे येतं. म्हणून ह्या एड्युकेशन पॉलिसीच्या संदर्भामध्ये त्यांच्यासोबत समन्वय साधून अभ्यासक्रम सुद्धा यंदाच्या वर्षीपासून त्या पद्धतीनं राबवण्यात येणार आहे. आणि त्याच्यानंतर आमच्या अमोल मेटकरीजींनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे, खरं तर या सगळ्या संदर्भातला म्हणजे आपण THR आणि इतर काही या आणि स्मार्टच्या संदर्भातला आपण रिव्ह्यू घेऊन सर्वे घेऊन काही करण्यात येईल का, तर त्याचं उत्तर आधीसुद्धा मी दिलेलं आहे की सर्वे करून त्याच्यामध्ये काय सुधारणा करायच्या असतील तर त्या पद्धतीनं त्या सर्वे रिपोर्टनुसार करण्यात येतील. प्रश्न क्रमांक 4, 7704 खडसे. प्रश्न क्रमांक 7704